Hello friends, I welcome you in Purnata coaching classes. Today I am going to teach you direct and indirect speech. You can see on the board. Third and fourth type is remaining imperative sentence and what? Exclamatory sentence. म्हणजे तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य. यांचं आपल्याला डायरेक्ट से इनडायरेक्ट मध्ये कसं करायचं ते आपण पाहूया. तर पहा, जसं रिपोर्टिंग वर्ब आहे याच्यात ऑर्डर, रिक्वेस्टेड, सजेस्टेड, ऍडवाइस, बेग्ड, वॉन्ट अगोदर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलंच आहे. ठीक आहे, हे कधी वापरायचं त्याच्या मिनिंग नुसार आपल्याला पाहिजे. जसं द टीचर सेड टू अ स्टुडंट इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. टीचर विद्यार्थ्याला म्हणाले, काय म्हणाले? तुझी तुमची हँडरायटिंग सुधारा. हे काय झालं? आता याच्यावरून काय कळालं तुम्हाला? ऑर्डर्ड आहे का? ऑर्डर्ड राहू शकते, पण त्याच्या मिनिंग मध्ये जा. इम्प्रूव्ह हँडरायटिंग है ना, तुम्ही तुमची हँडरायटिंग एक सजेशन आहे, सुचवलंय त्यांनी, म्हणून इथं रिक्वेस्टेड येणार नाही, सजेस्टेड येणार. ठीक आहे, इथं रिपोर्टिंग वर्ब. तर या पद्धतीने आपल्याला ध्यानात ठेवायचं. आणि हे जे स्टेटमेंट आहे पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. करायला सांगितलेलं आहे, नाही करायला सांगितलं का? नाही. इम्प्रूव्ह हँडरायटिंग म्हणून काय करायचं, तेव्हा आपल्याला कंजंक्शन जे असते इथं कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी टू वापरायचं. आणि हे बघा, सेकंड सेंटेन्स जे आहे इम्परेटिव्हचं काय, द प्रिन्सिपल सेड. प्रिन्सिपल म्हणाले, काय म्हणाले? डोंट ट्राय टू चीट इन द एक्झाम. हे एक वॉर्निंग आहे, परीक्षेमध्ये चिटिंग करायची नाही, तुम्हाला माहितच आहे. तर इथं काय येणार आहे? वॉन्ट येणार आहे, हे रिपोर्टिंग वर्ब येणार आहे. आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे काय, आपल्याला डोंट आहे निगेटिव्ह म्हणून नॉट टू वापरायचं. ठीक आहे, कंजंक्शन. त्यानंतर आता हे चला हे वाक्य पाहूया आपण. तर आता काय येणार आहे? द टीचर सेड टू चं काय येणार? आता हे घ्यायचं नाही, याचं काय येणार? आता आपल्याला हे सजेशन आहे, इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग, म्हणून आपण काय करणार आहे? सजेस्टेड लिहायचं. सजेस्टेड कोणाला केलं? अ स्टुडंट है ना, एका विद्यार्थ्याला. अ स्टुडंट म्हणजे एक विद्यार्थी. काय केलं? आता हे जे कॉमाच्या ठिकाणी पॉझिटिव्ह असल्यामुळे कंजंक्शन टू वापरायचं. इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे, डायरेक्ट स्पीच मधील काळामध्ये बदल करायचा नाही. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. स्टेटमेंट मध्ये काय करायचं? काळ जशाला तसा ठेवायचा, बाकी तुम्ही प्रनाउन चेंज करू शकता. टू झाला, आता हे इम्प्रूव्हला इम्प्रूव्ह घ्या. आणि युअर नाही, युअर म्हणजे कोणाला सांगितलं? त्या विद्यार्थ्याला. एकच आहे. आता मुलगा मुली कोणी असू शकते, तर आपण काय करूया? मुलगा समजूया, हिज लिहा आणि हँडरायटिंग. ठीक आहे, त्याचा अर्थ पाहूया एकदा. अर्थ समजणं महत्वाचं आहे, तर आपल्याला पूर्ण लक्षात येते. टीचर विद्यार्थ्याला म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्याला म्हणाले, तू तुझी हँडरायटिंग सुधार. बरोबर आहे. त्याचं काय येणार? आता टीचर डायरेक्ट म्हणाले, डायरेक्ट वाक्य झालं है ना क्लासमध्ये. पण आता थर्ड पर्सन जेव्हा हे वाक्य म्हणतो तेव्हा ते इनडायरेक्ट स्पीचचं होते, अप्रत्यक्ष करतात. टीचर सजेस्टेड अ स्टुडंट टू इम्प्रूव्ह हिज हँडरायटिंग. टीचरनं विद्यार्थ्याला सुचवलं, तू तुझी हँडरायटिंग काय कर? सुधार. हे कोण सांगणार आहे? एखादा व्यक्ती, थर्ड पर्सन सांगणार आहे. टीचरनं त्या विद्यार्थ्याला असं असं सांगितलं. सिंपल आहे, अप्रत्यक्ष कथन. ओके. आणि द प्रिन्सिपल सेड, द प्रिन्सिपल ऍज इट इज येणार आहे. प्रिन्सिपल आता म्हणाले का, इथं आपल्याला रिपोर्टिंग वर वॉर्न घ्यायचं. आणि त्यांनी काय केलं? वॉर्निंग दिली. काय ते निगेटिव्ह असल्यामुळे काय करायचं? नॉट टू घ्यायचं. जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, डोंट असेल नॉट टू घ्यायचं. नॉट टू, बाकी ऍज इट इज करायचं. काही तुम्हाला प्रनाउन चेंज नाही. ठीक आहे. अर्थ काय होते? प्रिन्सिपल म्हणाले परीक्षेमध्ये चिटिंग करायची नाही. प्रिन्सिपलनी काय केलं? वॉर्निंग दिली. काय दिली? कोणीही परीक्षेमध्ये चिटिंग करायची नाही. ठीक आहे, हे थर्ड पर्सन सांगणार आहे. समजा एखादा विद्यार्थी असतो, आमच्या प्रिन्सिपल सरांनी वॉर्निंग दिली होत्या, कोणीही चिटिंग करायची नाही. हे झालं अप्रत्यक्ष कथन. ठीक आहे. आता हे झालं इनडायरेक्ट स्पीच आणि एक्सक्लामेटरी. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स कसं करायचं? पहिलं आहे ना, परीक्षेला तुम्हाला असे वाक्य येतात, त्या वाक्यामध्ये ओळखायचं. पहिलं स्टेटमेंट पाहायचं, तुम्हाला लगेच लक्षात येते. स्टेटमेंट बघा. आता हे स्टेटमेंट कसं होतं? सुरुवातीला काय होतं? वर्ब वन होतं, क्रियापदाचं पहिलं रूप होतं है ना, त्याच्यामुळे ह्याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इथं बी काय? डोंट बी काय आहे? डू. माहिती आहे ना तुम्हाला, डू तर पॉझिटिव्ह येते V1 आणि डोंट निगेटिव्ह आहे. पण वर्ब जेव्हा सुरुवातीला येतो तेव्हा ते इम्परेटिव्ह असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पहा, तुम्हाला वाटतं WH न चालू झालं म्हणजे क्वेश्चन राहील. नाही, WH न चालू झाल्या क्वेश्चन बी राहू शकते. शेवटी बघा इथं काय आहे? एक्सक्लामेटरी मार्क आहे. म्हणजे हे वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. स्टेटमेंट म्हणजे हे एक्सक्लामेटरी वाक्य आहे, त्याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं. तर रूल पहा, वर्ब काय घ्यायचं? इथं रिपोर्टिंग वर्ब नेहमी एक्सक्लेम्ड घ्यायचं. एक्सक्लेम म्हणजे उद्गारले, त्याचा अर्थ होते. कंजंक्शन इथं दॅट लावायचं. व्हॉट आलं वाक्यामध्ये, स्टेटमेंट मध्ये व्हेरी करायचं, आणि हाऊ आलं तर व्हेरी करायचं. हे सोप्या पद्धतीने तुम्हाला मांडून दिलेलं आहे. तर काय येणार आहे? लक्ष्मी सेड येणार आहे का? इथं नाही, उत्तरामध्ये एक्सक्लेम्ड येणार आहे. एक्सक्लेम्ड. ठीक आहे. आता पुढे कंजंक्शन काय? दॅट लावायला सांगितलेलं आहे. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाच्या ठिकाणी दॅट. आणि पुढचा भाग जे आहे असं घ्यायचं नाही, वाटणं चालू करायचं नाही. इथं सगळ्यात मेन आहे ना प्रनाउन बघायचा. प्रनाउन कुठे आहे? ही आहे, इट. मग इट घ्या पहिलं.
इजला इज येणार नाही, वाज येणार आहे. इथं टेन्स मध्ये बदल होणार आहे है ना. प्रेझेंटचं पास हे वाज झालं. आता वाट अ आलं. वाट अ चं काय, अ व्हेरी, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. अ व्हेरी, वाटच अ व्हेरी, आणि नाईसला नाईस, आणि आर्टला आर्ट. ठीक आहे, इथपर्यंत सेम ठेवायचं आणि फुल स्टॉप द्यायचं. आता हे जे वाक्य मी केलेलं आहे कोणत्या काळात चेंज केला, आणि सोबत आहे ना फुल स्टॉप आलं वाक्याला. म्हणजे वाक्य पहिलं होतं कोणतं, एक्सक्लामेटरी, ते झालं असर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे हर एका वाक्याला आपल्याला फुल स्टॉपने एंड करायचं, त्यांना विधानार्थी वाक्यामध्ये लावायचंय. ठीक आहे, हे उत्तर झालं. आता याचा अर्थ काय होतं, लक्ष्मी म्हणाली व्हॉट अ नाईस आर्ट इट इज. काय म्हणाली, काय भारी आर्ट आहे, काय भारी कला आहे. लक्ष्मी म्हणाली, डायरेक्ट वाक्य झालं. एखादी गोष्ट पाहिली, कलाकृती पेंटिंग पाहिली, लगेच म्हणाली, हे डायरेक्ट प्रत्यक्ष कथन. याचं अप्रत्यक्ष कथन कसं झालं, लक्ष्मी एक्सक्लेम दॅट इट वॉज अ व्हेरी नाईस आर्ट. लक्ष्मी म्हणाली, उद्गारली एकदम, खूपच भारी आर्ट होती. आता हे दुसरं कोणतरी सांगणार आहे लक्ष्मीबद्दल. ठीक आहे, हे झालं अप्रत्यक्ष कथन. त्यानंतर आहे सेकंड, द टुरिस्ट. द टुरिस्ट म्हणजे काय माहित आहे तुम्हाला, प्रवासी. सेडच्या ऐवजी काय येणार, आता इथं सेम एक्सक्लेम येणार. आता इथं कंजंक्शन दॅट वापरा. हाऊ येणार आहे का, नाही येणार आहे. बघा एक्सक्लेमेटिव्ह मार्क. तुम्ही आता प्रनाउन ओळखा, प्रनाउन म्हणा किंवा सब्जेक्ट म्हणा. आता सब्जेक्टिव्ह पार्ट कोणता येणार आहे, द केव्स. द केव्सला पहिलं घ्या, द केव्स. आर येणार आहे का, आर तर येणार नाही, तुम्हाला माहित आहे काय येणार, आरचं वर करायचं, वर. आता हे केव्स प्लुरल आहे, अनेक वचन आहे त्याचा, आणि आरचं पास्ट काय येते, वर येते, WR. तर केव्स वर. त्याच्यानंतर आहे हाऊ आलं. हाऊचं काय सांगितलं, व्हेरी. अट्रॅक्टिव्हला अट्रॅक्टिव्ह, व्हेरी अट्रॅक्टिव्ह. तुमचा याच्यामध्ये फायदा काय व्हायला माहित आहे का, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक्सक्लामेटरीचा असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा करता येते है ना. म्हणजे हर एकाचे असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा करता येतात. आणि 10वीच्या परीक्षेमध्ये पंक्च्युएशन येते, विराम चिन्हे लिहा व्यवस्थित शुद्ध करून, त्याच्यामध्ये याचा फायदा होणार आहे. तर आता लास्ट आहे लेट्सची वाक्य. लेट्स, जेव्हा लेट्स चालू होते तेव्हा लेट्स आणि लेटर्सच्या ऐवजी आपल्याला दे शुड वापरायचं, आणि वर्ब इथं सजेस्टेड वापरायचं, आणि कंजंक्शन दॅट वापरायचं. आता बघा, शी सेड टू हर फ्रेंड्स, ती तिच्या मित्रांना म्हणाली काय, लेटस. आता वाक्य कशाने चालू झालं, लेटस, हे ध्यान ठेवा. तेव्हा आपल्याला काय करायचं, ऍज इट इज. बघा, शी ला शी, सेड टूचं तुम्हाला सांगितलं रिपोर्टिंग वर काय करायचं, सजेस्टेड करायचं हा, नेहमीप्रमाणे, म्हणजे इथं जे दिलेलं आहे. आणि बाकी जे भाग आहे हर फ्रेंड्स ते लिहा. आता रिपोर्ट इथं काय येणार आहे, कंजंक्शन लावायचं, इथं आपला काय दॅट लावायचं. आता लेटर्सच्या ऐवजी तुम्हाला मी लिहून दिलंय काय, दे शुड. लेट्स किंवा लेटर्स, दे शुड लावा. दे शुड लावल्यानंतर काय येते, बाकीचा भाग जशाला तसं येणार आहे. ठीक आहे, गो आउट, याच्यामध्ये टेन्स मध्ये काय चेंज नाही. ठीक आहे, गो आउट फॉर अ वॉक. ठीक आहे, तर या पद्धतीने याचा आन्सर आलेला आहे. तर लक्षात आलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, आणि कॉमेंट्स मध्ये काय प्रश्न असतील, डाऊट असेल तर विचारू शकता. आणि पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.